धोखे की खास बात ये होती है कि वो हमेशा अपने लोग ही देते हैं. असंच काही होताना दिसत आहे आता महाविकास आघाडीमध्ये. कारण यामध्ये एक मित्र पक्षच दुसऱ्या पक्षाचा शत्रू होऊन बसला आहे. या आघाडीमध्ये ज्याला शत्रू किंवा विश्वासघाती म्हटलं जात आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि ज्याच्या विश्वासघात झाला आहे तो म्हणजे उभाटा आणि काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने फक्त एकदा नाही तर दोनदा कसा काँग्रेस व महाविकास आघाडीचा विश्वासघात केला पाहुयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. राज्यात सध्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीत जिंकून आपल्या पक्षाचा आमदार विधान परिषदेत जावा अशी अपेक्षा सर्वांचीच आहे. परंतु या निवडणुकीत जो घोडेबाजार राजकीय नाट्य रंगत आहे त्याने राजकारणाचा झालेला चिखल किती खोलवर गेला आहे याचा प्रत्यय महाराष्ट्राच्या जनतेला आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे पुण्याचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार विक्रम काकडे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. यापेक्षा त्यांना ही उमेदवारी कशी मिळाली होती हे पाहणं देखील खूप इंटरेस्टिंग आहे. कारण हे ऐकल्यानंतरच या संपूर्ण राजकीय घडामोडींची गंभीरता तुम्हाला लक्षात येईल. विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर तिन्ही पक्षांनी एकत्र येत या निवडणुकीत जागा वाटपाचा निर्णय घेतला. परंतु यामध्ये पुण्याच्या जागेसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली होती. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शरद पवार गट व काँग्रेस दोन्हीही आग्रही होते. परंतु या मतदारसंघातील तुल्यबळ पाहता या जागेवर काँग्रेसने दावा केला. कारण या मतदारसंघातील एकूण 867 मतदारांपैकी काँग्रेसची मते जास्त होती. शरद पवार गटाची 17 तर काँग्रेसची 19 मते या मतदारसंघात होती. परंतु तरी देखील शरद पवार गटाने ही जागा आपल्यासाठी महाविकास आघाडीत सोडावी अशी मागणी त्यांना केली. पुणे आणि सातारा या दोन जागा आम्हाला सोडाव्यात व उर्वरित जागा इतर दोन्ही पक्षांनी लढवाव्यात असा प्रस्ताव शरद पवार गटाने महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडला. आता या मतदारसंघात शरद पवार गट आग्रही असल्यामुळे उभाटा व काँग्रेसने ही जागा शरद पवार गटाला सोडली होती. शरद पवार गटाने या जागेवरून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी दिली व त्यांनी अर्ज देखील दाखल केला. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे शरद पवार गटाने पुन्हा एकदा काँग्रेसला तोंडावर पाडल्याचा त्यांच्यावर काँग्रेसकडून आरोप करण्यात येत आहे. कारण याआधी देखील शरद पवार गटाने ऐनवेळी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला बाजूला करत अजित पवार गटासोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. म्हणून पुन्हा एकदा शरद पवार गटाने काँग्रेससोबत दगाफटका केल्याचा आरोप केला जात आहे. पुण्यातून काँग्रेसने निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मी स्वतः त्यासाठी उमेदवार होतो व मला अर्ज देखील मिळाला होता. यासाठी 100 मतांची जुळवाजुळव देखील केली गेली होती. मात्र ऐनवेळी शरद पवार गटाने उमेदवारी अर्ज भरला असा खुलासा काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला आहे. निवडणुकीत कोणताही घोडेबाजार होऊ नये तसेच लोकशाही मूल्यांचे रक्षण व्हावे यासाठी निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे स्पष्टीकरण शरद पवार गटाने दिलं आहे. मात्र सुनेत्रा पवार व दिलीप वळसे पाटील यांच्या सांगण्यावरून त्यांनी अर्ज मागे घेतल्याचा आरोप शरद पवार गटावर होत आहे. परंतु शरद पवार गटाच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा काँग्रेसला एकटं पाडण्याचं काम शरद पवार गटाने केलं आहे. म्हणून येणाऱ्या काळात महाविकास आघाडी एकसंध राहील की नाही किंवा काँग्रेस स्वतंत्र राहण्याची भूमिका घेणार का यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. तरी या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.